हल्ली प्री वर्कआउट सप्लिमेंटचा मोठा ट्रेंड आहे। मी नेहमी बघतो लोक कन्फ्युज्ड असतात, जिम मध्ये जाणारे लोक प्री वर्कआउट सप्लिमेंट घेतले पाहिजे का नाही घेतले पाहिजे, किंवा मी असे पण केसेस बघतो की जिकडे प्री वर्कआउट जर संपलं असेल तर तो माणूस व्यायाम पण करत नाही, म्हणजे त्याला व्यायाम करावं असं वाटत नाही। तर मित्रांनो, प्री वर्कआउट सप्लिमेंट घेतला पाहिजे का, आणि जर तो घ्यायचा असेल तर तो कसा घ्यायचा? ही गोष्ट बरोबर आहे का की प्री वर्कआउट जर संपलं असेल तर मला व्यायाम करावं असं वाटत नाही? ही गोष्ट तुम्हाला काय वाटते, बरोबर वाटते का? तर मला हे काय बरोबर वाटत नाही। मित्रांनो, प्लीज समजून घ्या, प्री वर्कआउट सप्लिमेंट कशासाठी असतं। आता काही काही लोक म्हणतात प्री वर्कआउट सप्लिमेंट घेतल्याने मला एनर्जी मिळते। आता पहिली गोष्ट, प्री वर्कआउट सप्लिमेंट हे तुम्हाला डायरेक्टली एनर्जी प्रोव्हाइड करतात का? तर असं नाहीये। प्री वर्कआउट सप्लिमेंट मध्ये जे इंग्रेडिएंट्स असतात त्याच्यामध्ये असतं कॅफेन, त्याच्यामध्ये असतं ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट, मग त्याच्यामध्ये बीटा ॲलनाइन असतं, ओके, अशा गोष्टी असतात। आता याच्यासोबत बाकीच्या गोष्टी पण ते ऍड करतात। काही काही लोक त्याच्यामध्ये क्रिएटिन मोनोहायड्रेट ऍड करतात, मग काही लोक त्याच्यामध्ये आर्जिनिन किंवा सिट्रुलिन ऍड करतील, अशा गोष्टी ते ऍड करतील, ओके। प्रत्येक ब्रँड काहीतरी नवीन गोष्ट काहीतरी ऍड करेल। प्री वर्कआउट सप्लिमेंटचं काम आहे आपलं फोकस वाढवणं आणि अलर्टनेस वाढवणं। त्याच्यामध्ये जे कॅफेन कंटेंट असतं किंवा त्याच्यामध्ये ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट असतं किंवा बीटा ॲलनाइन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ह्याच्यानी तुमचा सेंट्रल नर्वस सिस्टम जो आहे हा स्टिम्युलेट होतो, म्हणजे तो जागृत होतो, ओके। आणि तुम्हाला जर वर्कआउट करावं असं वाटत नसेल, तुम्हाला जर कंटाळा येत असेल किंवा जर कोणाची झोप झाली नसेल आणि त्याला वर्कआउट मिस करायचं नाहीये, त्या माणसाने जर प्री वर्कआउट सप्लिमेंट घेतलं तर अलर्टनेस वाढतो, फोकस वाढतो आणि त्याला वर्कआउट करावासा वाटतो, एक्सरसाइज करावीशी वाटते त्याला। तर मित्रांनो, प्री वर्कआउट सप्लिमेंट घेताना या गोष्टीची काळजी घ्या की प्री वर्कआउट सप्लिमेंट रोज रोज घेण्याची गरज नाही। मी स्वतः प्री वर्कआउट सप्लिमेंट कधी वापरतो, जर माझी एक्सरसाइज तुम्ही बघितली तर मी प्री वर्कआउट सप्लिमेंट आठवड्यातनं 2दा किंवा मॅक्सिमम 3दा वापरतो। कधी वापरतो? लेग्सच्या दिवशी, कारण का त्या दिवशी मी स्क्वॉट्स करतो, बॅकच्या दिवशी कारण का त्या दिवशी डेडलिफ्ट असते, आणि चेस्टच्या दिवशी कारण का त्या दिवशी मी बेंच प्रेस करतो। म्हणजे माझे 3 मेन लिफ्ट असतात, तिकडे मी प्री वर्कआउट सप्लिमेंट वापरतो, ओके। छोटे मसल जर मी टार्गेट करत असणार, बायसेप, ट्रायसेप, ॲब्स मारताना, कार्डिओ करताना मी प्री वर्कआउट घेत नाही। तर एक गोष्ट लक्षात ठेवा, प्री वर्कआउटचा वापर अशा पद्धतीने करा, जिकडे तुम्हाला गरज असेल तिथेच प्री वर्कआउट सप्लिमेंटचा वापर करा। उगाचच प्री वर्कआउट सप्लिमेंट घेऊ नका। असं केल्याने काय होते, तुमच्या शरीराला त्याची सवय लागते, तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टमला त्याची सवय लागते, त्या हाय कॅफेन इंटेकची सवय लागते, आणि मग तो प्री वर्कआउट तुमच्या बॉडीमध्ये बरोबर काम करत नाही। मग लोक काय करतात, त्याला जास्त घेतात, मग सवय लागते। मग जर प्री वर्कआउट नसेल तर मग तुम्हाला वर्कआउट करावं असं वाटत नाही। तर असं करू नका, त्याला विचार करून वापरा। विचार करून वापरा म्हणजे जे इम्पॉर्टंट वर्कआउट असतात तिकडे तुम्ही त्याचा वापर करा। किंवा कधी तुमची झोप झालेली नाहीये, तुम्हाला आळस येतोय, त्यावेळेला तुम्ही प्री वर्कआउट सप्लिमेंटचा वापर। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुमचे प्रश्न असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका। मला तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला भरपूर आवडणार, आणि माझ्या व्हिडिओजना शेअर करा आणि मला फॉलो करा। थँक्यू सो मच।